टुडे वी सी न्यू पॉइंट अँगल बिटवीन द टू प्लेन्स. इथे दोन फॉर्म्युले बघायचे आपल्याला. प्लेन्स वेक्टर फॉर्म मध्ये दिलेले असताना, प्लेन्स कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेले असताना. फर्स्ट इज when theta is the angle between the planes r bar dot n1 bar is equal to p1 and r bar dot n2 bar is equal to p2. Then cos theta, angle between the planes, cos theta is equal to n1 bar dot n2 bar divided by n1 bar magnitude of n1 bar into magnitude of n2 bar, and that we write in the मॉड्युलस. म्हणजे इथे आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायचे, म्हणजे फक्त ऍक्यूट अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. फक्त दोन्ही प्लेनचे नॉर्मल्स घेऊन आपल्याला अँगल मिळणार. नाउ वी सी सेकंड फॉर्म्युला, that is when equation of planes are given in Cartesian form. The angle theta between the planes a1x plus b1y plus c1z plus d1 equal to 0 and a2x plus b2y plus c2z plus d2 is equal to 0 is cos theta is equal to a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 divided by root under a1 square plus b1 square plus c1 square into second root a2 square plus b2 square plus c2 square. आता हे सुद्धा आपल्याला मॉड्युलस मध्येच घ्यायचंय, म्हणजे इथे आपण ॲक्यूट अँगल फक्त फाइंड करणार. म्हणजे जरी आन्सर कॅल्क्युलेशन केल्यानंतर निगेटिव्ह आलं तरी आपल्याला ते पॉझिटिव्हच घ्यायचंय. नाउ इफ द टू प्लेन्स आर परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर म्हणजे त्यांच्यामधला अँगल जर 90 डिग्री असला तर cos 90 0, इथे थीटा 90 येणार, cos 90 0 आणि डिनॉमिनेटर इकडे शिफ्ट केल्यानंतर 0, म्हणजेच आपल्याला एक रिलेशन मिळेल कार्टेशियन मध्ये a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल टू 0. आणि तेच वेक्टर फॉर्म मध्ये फक्त n1 बार इंटू n2 बार इज इक्वल टू 0. म्हणजे दोन प्लेन जर परपेंडिक्युलर असेल, म्हणजे त्यांच्यामधला अँगल जर 90 डिग्री असेल तर वेक्टर फॉर्म मध्ये n1 इंटू n2 इक्वल टू 0 आणि कार्टेशियन मध्ये a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल टू 0. नाउ व्हेन टू प्लेन्स आर पॅरलल टू इच अदर, पॅरलल जर असतील तर त्यांच्यामध्ये जे नॉर्मल्स आहेत, म्हणजे हे जे नॉर्मल्स आहेत ते एकतर सारखे असतील किंवा त्यांच्यामधलं डायरेक्शन अपोजिट असेल, म्हणजे साइन अपोजिट असू शकतं. आणि जर कार्टेशियन मध्ये असेल तर त्यांचे जे डायरेक्शन रेशोज आहेत a1 b1 c1 आणि a2 b2 c2 हे एकमेकांना प्रपोर्शनल असतात. म्हणजे a1 a2 इज इक्वल टू b1 b2 इज इक्वल टू c1 c2. म्हणजे a1 अपॉन a2 हे जे आन्सर आहे तसंच आन्सर b1 अपॉन b2 असणार आणि तेच c1 अपॉन c2 असणार. Now we see example first. Find angle between the planes whose vector equations are r bar dot 2i plus 2j minus 3k is equal to 5 and r bar dot I minus 2j plus 3k equal to 7. इथे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये दिले. मग दिलेल्या इक्वेशन्स वरून आपल्याला n1 बार घेता येईल 2i plus 2j minus 3k and n2 bar is equal to I minus 2j plus 3k. Then we write formula cos theta is equal to mod of n1 bar dot n2 bar divided by magnitude of n1 into magnitude of n2 bar. आता इथे n1 n2 आणि त्याचा मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड म्हणजे फक्त कोएफिशियंटचा स्क्वेअर घ्यायचा आहे. n1 चा 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर आणि n2 म्हणजे 1 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. दॅट वी गेट डॉट प्रॉडक्ट इथे 2 इंटू 1 2 इंटू मायनस 2 मायनस 3 इंटू 3 मायनस 9. हे इथे स्क्वेअर्स केले 4 4 प्लस 9 and 1 plus 4 plus 9. The answer of this 2 minus 4 minus 9 is minus 11 upon root 17 into root 14. Root 17 into root 14 आपल्याला मल्टिप्लाय करता येईल एकाच रूट मध्ये, दॅट इज 238. पण आपण इथे मॉड घेतलाय, मॉड काढून टाकायचा, आन्सर पॉझिटिव्ह राहायचं, दॅट इज 11 अपॉन 238. देन वी फाइंड अँगल बिटवीन टू प्लेन्स, दॅट इज थीटा इज इक्वल टू, हा कॉस आपल्याला पुढे शिफ्ट करायचा म्हणजे कॉस इनवर्स 11 अपॉन रूट अंडर 238. That is our answer. Now the second example is find acute angle between the planes x plus y plus 2z equal to 3 and 3x minus 2y plus 2z equal to 7. Now these planes are in Cartesian form, therefore from that planes we get a1 1, म्हणजे इथे कोएफिशियंट्स घ्यायचे आपल्याला x y आणि z चे. a1 1 b1 1 c1 2 a2 3 b2 minus 2 c2 2. Then we write formula cos theta is equal to mod of a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 divided by root under a1 square plus b1 square plus c1 square आणि दुसऱ्या रूट मध्ये a2 square plus b2 square plus c2 square. Then we write here all the values. a1 a2 म्हणजे 1 into 3, b1 b2 1 into minus 2, c1 c2 2 into 2 and in root 1 square plus 1 square plus 2 square
into, in second root, 3 square plus minus 2 square plus 2 square. Their answer is 3 minus 2 plus 4 divided by 1 plus 1 plus 4, 9 plus 4 plus 4. Minus चा square नेहमी प्लसच लिहायचा. Then 3 minus 2 plus 4 is 5. Root 6 into root 17. That is 5 upon root 100. Root under 102. Then theta is equal to cos inverse. हा cos आपल्याला पुढे घ्यायचा आहे, इनवर्स होणार तो. Cos inverse 5 upon root under 102. Now we see next example. Show that the planes r bar dot 3i plus 2j minus k equal to minus 7 and r bar dot 4i minus 7j minus 2k is equal to minus 5 are perpendicular. मग आता दोन प्लेन्स परपेंडिक्युलर दाखवायचे, म्हणजे फक्त त्यांच्या नॉर्मलचा डॉट प्रोडक्ट 0 दाखवायचा. मग दोन्ही प्लेन्स वरून आपल्याला n1 बार 3i plus 2j minus k आणि दुसऱ्या प्लेन वरून n2 बार 4i minus 7j minus 2k. आता फक्त त्यांचा डॉट प्रोडक्ट आपण घेऊ. n1 bar dot n2 bar 3i into 4i, that is 12, 2 into minus 7 minus 14 and minus 1 minus 2, that is plus 2. 12 minus 14 plus 2, that is equal to 0. Therefore the two planes are perpendicular. Now the next example is the planes r bar dot 3i minus 2j plus pk equal to 1 and r bar dot minus 2i plus pj plus 4k equal to 2 are perpendicular. Then find p. इथे दोन प्लेन्स परपेंडिक्युलर आहेत, तर p ची व्हॅल्यू काढायची. मग आता पहिल्या प्लेन वरून आपल्याला n1 बार मिळणार 3i minus 2j plus pk. दुसऱ्या प्लेन वरून n2 बार minus 2i plus pj plus 4k. The two planes are perpendicular. Therefore n1 bar dot n2 bar equal to 0. दोघांचा डॉट प्रोडक्ट 0. n1 bar dot n2 bar. Then 3 into minus 2 minus 6 minus 2 into p minus 2 p into 4, that is 4p. Minus 6 as it is. minus 2p plus 4p is equal to 2p equal to 0. आता इथे दिलेलं आहे ना परपेंडिक्युलर, म्हणून आपण दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 घेतला. देन minus 6 shift to the right side, 6, 2p is equal to 6, p equal to 3. Now the next example is find the value of p if the planes x minus y plus pz plus 7 equal to 0 and 3x plus y minus z minus 4 equal to 0 are perpendicular, then find p. म्हणजे इथे दिलेले प्लेन्स कार्टेशियन मध्ये दिलेत आणि परपेंडिक्युलर आहेत, तर p ची व्हॅल्यू काढायची. मग पहिल्या प्लेन वरून आपल्याला a1 1, b1 minus 1, c1 p आणि दुसऱ्या प्लेन वरून a2 3, b2 1, c2 minus 1. कोएफिशियंट्स घ्यायचे आपल्याला x y z चे. आता हे प्लेन्स परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 equal to 0. मग a1 a2 1 into 3, b1 b2 minus 1 into 1, c1 c2 p into minus 1 equal to 0. 3 minus 1 minus p equal to 0. 3 minus 1 2 minus p equal to 0. आता हा 2 आपण राईट साईडला घेऊ, minus 2 होईल, हा plus 2 minus 2. मायनस मायनस दोन्ही कडचा कॅन्सल, म्हणजे p equal to